नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदिनाथ सुरनर आपल्या सर्वांचं लोकसेवा अकॅडमीमध्ये स्वागत करतो। तर बघा मित्रांनो, आपण पाहत आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षेचं स्लॅबस डिकोडिंग। जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी मागील सेशन्समध्ये चॅप्टर 1 असेल ते चॅप्टर 1 ते चॅप्टर 4 पर्यंत जे काही महत्त्वपूर्ण सेशन्स झालेत त्या सर्व सेशन्स पाहून घ्या, नंतरच हा व्हिडिओ पहा। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या सुरुवातीच्या संकल्पना क्लिअर असतील तर तुमचा 50% प्रवास संपला असं आपण समजू शकतो, कारण आपल्या सुरुवातीलाच आपण क्लिअर असणे गरजेचे आहे। त्यामुळे या सिरीजच्या माध्यमातून मी भले या सिरीजला शॉर्ट इंट्रोडक्शन सिरीज म्हटलं असलं तरी आपण या सिरीजला अवेअरनेस सिरीज देखील म्हणू शकतो, कारण सुरुवातीला आपल्या संकल्पना आपल्या काही इश्यूज असतील हे सर्व क्लिअर असायला पाहिजे। याच अपेक्षा ठेवून या उद्देशातून आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। तर मला अपेक्षा आहे की सर्व जास्तीत जास्त विद्यार्थी याचा फायदा घेत असतील। विद्यार्थी मित्रांनो, हे आपण जनरली दुसऱ्या प्रकारचे काही व्हिडिओ बघतो तसं काही बघायचं नाही, तर पूर्णपणे अलर्ट राहून अभ्यास करायचा आपल्याला। तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे, त्यामुळे अनभिज्ञ राहू नका। आपल्याला वाटत असेल की बाबा मी करतोय, फक्त करणं गरजेचं नाही तर योग्य दिशेनं अभ्यास करणं हे तितकेच गरजेचं आहे। त्यामुळे सर्वांनी आपला ट्रॅक वारंवार क्रॉस चेक करत राहायला पाहिजे। खरंच आपण व्यवस्थित करतोय का, किंवा आपल्याकडून सर्व गोष्टी व्यवस्थित होत आहेत का, या सर्व बाबीचा विचार करायला पाहिजे। पोरांनो, कसं आहे बघा, व्यवस्थित अभ्यास करा रे बाबा, कारण आपल्याला खूप तळमळीनं पाठवलेलं आहे, आपल्याकडून खूप लोकांच्या अपेक्षा आहेत। आणि या सिरीजचा आपल्याला दुसरा एक पर्पज म्हणजे काय माहिती आहे का, तर सुरुवातीला जे विद्यार्थी नवीन असतील किंवा जे नवीन पॅटर्ननुसार अभ्यास करू इच्छितात त्यांनी सुरुवातीला ही सिरीज पाहायला पाहिजे आणि त्यानंतर आपलं स्वतःचं ओपिनियन क्रिएट करायला पाहिजे की बाबा मला हे खरंच जमते का, मी करू शकेल का, आपलं कॅलिबर आहे का, या सर्व बाबीचा विचार करा आणि पुढेच अभ्यासाच्या तयारीला लागा। मी असं म्हणणार नाही की बाबा या सर्वजण करा, ब्लाइंडली अभ्यास करा, ते वाटतं तितकं हे नसतं। परंतु मला असं वाटतंय आपण कुठेतरी या सिरीजच्या माध्यमातून असेल किंवा येणाऱ्या सेशन्सच्या माध्यमातून असेल, खरोखरच हा प्रवास आपण कुठेतरी सुकर करू, सोपा करू। परंतु स्वतः डिसिजन घ्या आणि अभ्यासाची दिशा ठरवा, वेळ वाया घालू नका। आणि हा मोलाचा टाईम आहे आपल्या आयुष्यातला, त्याचं कुठंतरी सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करा, हीच माझी अपेक्षा आहे। तर आजचं हे आपलं जनरल स्टडीज म्हणजेच राज्यसेवा मुख्य परीक्षेचं सामान्य अध्ययन 2चं सेशन आहे। या सेशन्समध्ये आपण या जनरल स्टडीज 2मध्ये नेमका आयोगाने आपल्याला अभ्यासक्रम काय दिलेला आहे, त्या अभ्यासक्रमावरून आपल्याला तितकं समजते का, उमजते का, या सर्व बाबी पाहणार आहोत आणि त्यानंतर हा स्लॅबस आपल्या भाषेत डिकोड करणार आहोत। बघा, आता जर तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यासाचा विचार केला तर तुम्हाला एका पानामध्ये शॉर्टमध्ये आयोगाने अभ्यास प्रोव्हाइड केलेला आहे, तो आपल्याला बऱ्यापैकी कळून जातो, कारण आता जनरली त्याच्यावर आपल्याला अवेअरनेस मोठ्या प्रमाणात आहे। परंतु नवीन बदललेला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा आपल्यासाठी पूर्णपणे अनभिज्ञ आहे। त्यामुळे त्या अभ्यासक्रमातील बारकावे असतील, त्या अभ्यासक्रमातील काही सूक्ष्म गोष्टी असतील, या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि जर एकदा का तुमचा अभ्यासक्रमावर होल्ड आला असेल तर तुम्हाला ही परीक्षा खरंच खूप सोपी वाटेल। बघा मित्रांनो, त्या सर्वांचा विचार करून आपण ह्या सर्व बाबी पाहत आहोत। तर आज आपण आपल्या सेशन्सला सुरुवात करू। बघा, तर आजचं हे आपलं राज्यसेवा मुख्य परीक्षेचं सेशन आहे, ज्यामध्ये आपण GS2 डिकोड करणार आहोत। बघा, आता हे आपण सिरीज चॅप्टर वाईज पाहत आहोत, कारण सर्व बाबी टप्प्याटप्प्याने आपल्याला कळतील। कोणत्याही बाबी कुठे जरी घेतल्या आपण तर ते एक काय म्हणता येत नाही, फ्लो राहणार नाही आणि आपल्याला त्या बाबी समजणार नाहीत। त्यामुळे मी ही इंट्रोडक्शन सिरीज म्हणजे डिकोडिंगची सिरीज असेल, जी राज्यसेवेची आपल्याला सर्व अंडरस्टँडिंग होईल यासाठी एक चॅप्टर वाईज घेतलेली आहे। एकदा का विद्यार्थी इंट्रोडक्शनच्या लेक्चरपासून सुरुवात झालं तर त्याला आर्ट ऑफ आन्सर रायटिंग असेल, आर्ट ऑफ एसे रायटिंग असेल, ऑप्शनल असेल, एकदम शेवटच्या म्हणजेच सिलेक्शनच्या प्रोसेसपर्यंत आपण सर्व बाबी यात पाहणार आहोत। तर आजच्या चॅप्टर 5मध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा स्लॅबस डिकोड करू, ज्यामध्ये आपण सामान्य अध्ययन 2 म्हणजेच काय, ज्याला आपण काय म्हणतात, जनरल स्टडीज 2चा स्लॅबस डिकोड करू। आता यामध्ये बघा, हा पेपर
एकूणात पेपर क्रमांक 5व्या क्रमांकाचा पेपर असेल, यासाठी आपल्याला आयोगाने 250 गुण प्रोव्हाइड केलेले आहेत. आता राज्यसेवेच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मुख्य परीक्षेच्या अशा प्रकारे आपल्याला राज्यसेवा मुख्यचा GS2चा सिलेबस दिलेला आहे. परंतु तुम्ही या अभ्यासक्रमाकडे पाहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्या क्लिअर होत नाहीत. मग या अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, त्यांना काय विचारायचं आहे, त्यानंतर टॉपिक्स कोणते आहेत, सब टॉपिक्स कोणते आहेत, सब्जेक्ट्स कोणते आहेत, या बाबी आपल्याला इथून क्लिअर होत नाहीत. म्हणून ह्या नवीन विद्यार्थी असेल किंवा तयारी करणारे जुने विद्यार्थी असेल, यांना लवकरात लवकर ह्या बाबी कळाव्यात आणि त्यांनी लवकरात लवकर अभ्यासाला सुरू करावं, ही आपली तळमळीची अपेक्षा आहे असं म्हटलं तरी चालते बघा. त्यानंतर आपण आता या अभ्यासक्रमावरून नेमकं आपल्याला जनरल स्टडीज 2 म्हणजे सामान्य अध्ययन 2 मध्ये नेमके कोणते विषय आहेत हे आपण डिकोड केले. त्यामध्ये आपण बघा, सुरुवातीला आपल्याला भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्थेवर अभ्यासक्रम दिसतो. त्यानंतर प्रशासन म्हणजेच गव्हर्नन्सवर आपल्याला अभ्यासक्रम दिसतो. त्यानंतर सामाजिक न्याय म्हणजेच सोशल जस्टिसवर आपल्याला अभ्यासक्रम दिसतो. आणि त्यानंतर शेवटी आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच इंटरनॅशनल रिलेशनवर आपल्याला अभ्यासक्रम प्रोव्हाइड केलेला आहे. मग आता आपण या सब्जेक्ट्स वाईज नेमकं आता राज्यघटना असेल, प्रशासन असेल, सामाजिक न्याय असेल आणि आंतरराष्ट्रीय संबंध असेल, यामध्ये नेमका काय अभ्यासक्रम दिलेला आहे, त्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, त्यानंतर त्यामध्ये कोणकोणते सब टॉपिक्स आहेत, याबाबत आपण डिटेल्ड चर्चा करू. आता बघा, सुरुवातीला आपल्याला जनरल स्टडीज 2 मध्ये आपल्याला सुरुवातीचा अभ्यासक्रम पाहायला गेलं तर आपल्याला तो सुरुवातीचा अभ्यासक्रम भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्थेचा दिसतो. मग या अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आयोगानं आणि आपल्याला नेमकं करायचं आहे काय हे पाहू. पहिला पॉईंट म्हणजे सुरुवातीला काय म्हटलं बघा, भारतीय संविधान अभ्यासक्रमात काय दिले ते पाहू. भारतीय संविधान, मग त्याच्यामध्ये त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना म्हटले बघा. मग आता ह्याच्यामधून नेमकं काय म्हणायचं की आपल्याला यामध्ये या टॉपिक्सवर ते कशावर प्रश्न विचारतील, ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आणि उत्क्रांतीवर प्रश्न विचारतील. मग यामध्ये ते घटनात्मक विकास म्हणजेच ब्रिटिश कालखंडामध्ये काही महत्त्वपूर्ण कायदे झाले आणि त्या कायद्यामधून कुठेतरी राज्यघटनेची निर्मिती झाली, ज्यामध्ये सुरुवातीला 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, त्यानंतर पुढे 1858चा कायदा, त्यानंतर पुढे 1909, 1919, 1935 आणि शेवटी 1947च्या कायद्यासारखे कायदे होते. त्या कायदे आणि त्यातूनच पुढे निर्माण झालेली भारतीय राज्यघटना, या सर्वांचा अभ्यास आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे तिथे उत्क्रांतीमध्ये करायचा आहे. त्यामध्ये घटनेची निर्मिती असेल, घटनेची संरचना असेल, उद्दिष्टाचा ठराव असेल, या बाबीचा अभ्यास आपल्याला येथे करायचा आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्ये अभ्यासायचे आहेत. आपल्याला माहीत आहेत काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, त्या सर्व वैशिष्ट्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपण त्याच्यावर लिहू शकू. कारण पूर्वपरीक्षेला काय असतं, आपल्याला ऑप्शन प्रोव्हाइड केलेले असतात, आपण त्या ऑप्शनवरून एक ऑप्शन निवडायचा असतो. ती प्रोसेस खूप सोपी आहे, पण मुख्य परीक्षेला तुम्हाला त्यामध्ये लिखाण करायचं आहे, त्यामुळे तुमच्या संकल्पना क्लिअर असणे खूप गरजेचे आहे. त्यानंतरचा यामध्ये काय बघायचे, घटनादुरुस्ती बघायचे. मग काही महत्त्वपूर्ण घटनादुरुस्ती असतील, त्यामध्ये 42वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती, त्याचबरोबर 97वी किंवा इतर महत्त्वपूर्ण घटनादुरुस्तीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर इतर महत्त्वपूर्ण तरतुदीचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये मूलभूत हक्क असेल, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असतील. त्यानंतर आपल्याला बघायचे की मूलभूत कर्तव्य किंवा इतर महत्त्वपूर्ण तरतुदींचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्यानंतर घटनेची मूलभूत संरचना नेमकी काय आहे, विविध खटल्यामध्ये कशा प्रकारे म्हटलं आहे की मूलभूत संरचनेचा कोणता भाग आहे, कोणता नाही, या सर्व बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्यावर विविध अंगाने प्रश्न विचारले जातील. त्यानंतरचा पुढचा टॉपिक्स म्हणजे अभ्यासक्रमात म्हटलं की संघ, राज्य आणि त्याची कार्य व जबाबदाऱ्या म्हटले. संघ, राज्य, त्याची कार्य आणि जबाबदाऱ्या. मग काय कोणकोणती कार्य आहेत, तर आपल्याला पाहायला मिळतं की कायदेविषयक कार्य कोणती आहेत, त्यानंतर आर्थिक कार्य कोणती आहेत, प्रशासकीय कार्य कोणती आहेत, न्यायिक आणि अर्धन्यायिक कार्य कोणती आहेत, न्यायिक आणि अर्धन्यायिक कार्य कोणते आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर पुढे संघराज्य म्हणजे नेमकं काय आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. संघराज्य रचनेशी संबंधित प्रश्न आणि आव्हाने. भारत हा खरोखरच संघराज्य आहे का, जे की आपण पुढे पाहू. आणि संघराज्याची निर्मिती, संघराज्याची रचना
या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर संघराज्यासमोर निर्माण झालेल्या समस्या आणि आव्हानांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारतीय संघराज्य व्यवस्था नेमकी कशी आहे, त्याचबरोबर भारत एक संघराज्य आहे का, खरोखर संघराज्य आहे का संघराज्याचा फक्त आभास आहे, या सर्व बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर संघराज्याचे विविध प्रकार पडतात, त्यामध्ये सहकारी संघराज्य आणि स्पर्धात्मक संघराज्य म्हणजे नेमकं काय याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करायचा आहे. मग केंद्र राज्याचे कशा प्रकारचे आर्थिक प्रशासकीय किंवा राजकीय संबंध कशा प्रकारचे आहेत याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आंतरराज्यीय संबंध, यामध्ये आंतरराज्यीय नदी जलविवाद असतील, विभागीय परिषदा असतील, त्यांच्या समस्या काय, त्यांच्या पुढे येणारी आव्हाने काय, या सर्व बाबीचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आणीबाणीच्या तरतुदी, त्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी असेल, राष्ट्रपती राजवट असेल, त्याचबरोबर आर्थिक आणीबाणी असेल, या सर्व बाबीचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक, त्याच टॉपिकमध्ये बघा राज्यपालाची भूमिका. आता राज्यपाल हा केंद्र आणि राज्यामध्ये काय मीडिएटर म्हणून काम करतो. अलीकडे राज्यपालाच्या पदाला घेऊन खूप मोठे इश्यूज आहेत, मग राज्यपालाविषयी आपल्याला प्रश्न येताना दिसून येतील. त्यानंतर केंद्र राज्य संबंधात विविध आयोग होते, ज्यामध्ये सरकारी कमिशन असेल, पंची कमिशन असेल किंवा सेकंड ARC असेल, याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर स्थानिक पातळीवरील अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने हे देखील आपल्याला अभ्यासायचे आहे. म्हणजे स्थानिक पातळीवर कशा प्रकारचे अधिकार आहेत, त्यानंतर वित्त व्यवस्था कशा प्रकारची आहे आणि त्यांच्या समोरील कशा प्रकारचे आव्हाने आहेत याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर संघराज्यामध्ये राज्य सरकारची भूमिका, मग राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत आणि त्याचबरोबर राज्य सरकारची देखील कशा प्रकारची भूमिका आहे, या सर्व बाबीचा आपल्याला यात अभ्यास करायचा. त्याचबरोबर राज्य वित्त आयोग असेल, मग राज्य वित्त आयोग कशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी करण्यासाठी महत्त्वाचं योगदान देतो. त्याचबरोबर स्थानिक संस्थांमध्ये काही आपल्याला म्हणू शकतो की वित्त पुरवठा कशा प्रकारचा होतो, त्यामध्ये राज्य वित्त आयोगाचा काय रोल आहे, या बाबीचा देखील आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर 11वी व 12वी अनुसूची आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे आणि या सर्व बाबीसाठी म्हणजे त्या कामगिरी सुधारण्यासाठी उचलली जाणारी सरकारमार्फत कोणकोणती पावले आहेत यांचा देखील आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे तिसरा टॉपिक बघू, ज्यामध्ये काय म्हणले, सरकारचे विविध अंगे आहेत, विविध अंगामधील म्हणजेच कायदेमंडळ, आपल्याला माहिती आहे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, यामधील काय अधिकाराची विभागणी आणि वाद निवारण यंत्रणा व संस्थांचा अभ्यास या टॉपिक्समध्ये करायचा आहे. आता जनरली सरकारचं विविध अंगे आहेत, ज्यामध्ये आपल्याला माहीत आहे कायदेमंडळ आहे, विधिमंडळ आहे, न्यायमंडळ आहे, त्यांचं कशा प्रकारचं कार्य चालतं, त्याचबरोबर त्यांच्या प्रकारे कशा प्रकारची अधिकाराची विभागणी आहे आणि कशा प्रकारची वादनिवारण यंत्रणा म्हणजे डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम आहे, हे जास्त देखील अभ्यास करायचा आहे. मग अधिकाराचं विभाजन आपण पाहिलं की कार्यकारी मंडळाची प्रोसेस काय आहे, कायदेमंडळाची प्रोसेस काय आहे आणि न्यायमंडळाची प्रोसेस काय आहे, याविषयी आपल्याला डिटेल्ड अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सत्ता विभाजनाचा सिद्धांत काय आहे, या सर्व बाबी आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि त्या सत्ता विभाजनाचा सिद्धांत भारतीय संघराज्य व्यवस्थेला कशा प्रकारे लागू होतो याचा देखील अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारतीय संविधानातील सत्ता विभाजन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल वखटले. आता जे सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे त्यावर बऱ्याचदा वादविवाद होताना दिसून येतात, त्याबद्दल विविध खटले आहेत ज्यामध्ये सुप्रीम कोर्टनं आपलं जजमेंट दिलेलं आहे, त्याबद्दल देखील आपल्याला केस लॉज म्हणून विशेष अभ्यास करायचा आहे. त्यानंतर वादनिवारण यंत्रणा आणि इतर संस्था, ज्याला आपण डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझम म्हणतो, त्याचा देखील अभ्यास करायचा आहे. मग त्या कोणकोणत्या आहेत, त्याची प्रोसेस काय आहे, याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, माहितीचा अधिकार, माहितीच्या अधिकाराचा वापर कशा प्रकारे होतो, गैरवापर अलीकडे कशा प्रकारचा होतो, त्याच्यासमोर कशा प्रकारचे आव्हाने आहेत आणि त्याचा कशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो, याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे जनहित याचिका, ज्याला आपण PIL म्हणतो. मग नेमकं PIL म्हणजे काय, ही बेसिक संकल्पना सर्वात महत्त्वाची गरजेची आहे. त्यानंतर PIL मुळे कशा प्रकारे न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा आलेली आहे आणि सर्वसामान्यांना त्याचा कशा प्रकारचे फायदा झाला याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर लवाद न्यायाधिकरणे, त्यामध्ये लोक अदालत असेल, NGT असेल, CAT असेल, याचा अभ्यास करायचा आहे. मग लोक अदालतची प्रोसेस काय आहे, लोक अदालत कशा प्रकारे जस्टिस मिळवून देण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असेल किंवा
सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल असेल, यांची पद्धती, प्रोसेस, यांच्यासमोरील आव्हाने, या सर्वांचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आता भारतीय संविधान आहे. आपण भारतीय संविधानाच्या सुरुवातीला अभ्यासतो की बाबा भारतीय संविधानातील खूप मोठा बराच मोठा भाग काय नाही आपण दुसऱ्या देशाकडून काय केलं आहे, प्रेरित केलेला आहे, त्याकडून बॉरो केलेला आहे. मग भारताची राज्यघटना आणि इतर देशाच्या राज्यघटनेची आपल्याला तुलना करायची आहे. प्रामुख्याने आपल्याला अमेरिका किंवा ब्रिटन किंवा इतर महत्त्वपूर्ण देशांच्या राज्यघटनेशी आपली तुलना करून पाहायची आहे. त्याचा देखील अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक संसद आणि राज्य विधिमंडळे. मग संसद आणि राज्य विधिमंडळाची संरचना कशा प्रकारची आहे, त्याची कार्यप्रणाली, त्यांचं कामकाज, अधिकार व विशेष अधिकार व यापासून उद्भवणारे प्रश्न यांचा देखील अभ्यास करायचा आहे. आता आपण पूर्व परीक्षेचा विचार केला तर आपण फॅक्च्युअल अभ्यास करतो, पण मुख्य परीक्षेला आपल्याला एक त्या इश्यू समजून त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये बहुआयामाचा विचार करणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट टॉपिक कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांची रचना, त्यांचं संघटन, त्यांचं कार्य. मग कार्यकारी मंडळाचं आणि न्यायमंडळाची रचना कशा प्रकारची आहे, त्यांचं रचना, संघटन असेल, कार्य कशा प्रकारचे आहे, आणि सरकारी मंत्रालय व विभाग, दबाव गट व औपचारिक अनौपचारिक संघ व त्याच्या राज्यव्यवस्थेतील भूमिका बघायची आहे. राज्य विधिमंडळे, संसद असेल, दबाव गट म्हणजेच प्रेशर ग्रुप्स असतील, यांचं कशा प्रकारची भूमिका आहे, या सर्व बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर काही औपचारिक गट असतील, काही अनौपचारिक गट असतील, त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्यामुळे कशा प्रकारचं आपल्याला प्रशासनामध्ये मदत होते याचा अभ्यास करायचा आहे. मग कार्यकारी मंडळ, मग केंद्राचं कशा प्रकारचं आहे, कशा प्रकारचं याचा अभ्यास आहे. त्यानंतर आपल्याला न्यायव्यवस्थाचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला माहिती आहे एकीकृत न्यायव्यवस्था आहे, म्हणजेच वरी सुप्रीम कोर्ट, त्यानंतर हायकोर्ट, त्यानंतर सबऑर्डिनेट कोर्ट, अशा प्रकारची रचना आहे. आणि त्याबाबतीत काही महत्त्वपूर्ण खटले असतील, त्याची समोरील अलीकडे येणारी आव्हाने असतील, त्यानंतर काही महत्त्वपूर्ण काय म्हणता येतील न्यायव्यवस्थेमधील बदल असतील, रिफॉर्म्स असतील, याचा देखील अभ्यास करायचा आहे. त्यानंतर काही सरकारी मंत्रालय आणि विभागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दबाव गट आणि औपचारिक अनौपचारिक संघटना, त्यांची राजकीय व्यवस्थेतील भूमिका बघायची. बघा अलीकडे महत्त्वपूर्ण काही दबाव गटाच्या माध्यमातून आपल्याला काही कायदे येताना दिसतात, काही अधिनियम येताना दिसतात. बऱ्याच ठिकाणी दबाव गटामुळे समाजामध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. आणि काही दबाव गट आता आपल्या अधिकाराचा मिसयूज करताना आपल्याला दिसून येतात. या सर्व बाबीचा याच्यात अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये 73वी आणि 74वी घटनादुरुस्तीचा विशेष अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये किंवा नंतर येणाऱ्या टप्प्यात आपल्याला यावरच प्रश्न येताना दिसून येतात. मग स्थानिक स्वराज्य संस्थेसमोर काय काय आव्हाने आहेत, वित्त व्यवस्था असेल, त्यानंतर त्याची प्रशासकीय रचना असेल, त्याचं कुठंतरी आपल्याला पॉलिटायझेशन म्हणजेच राजकीयकरण होताना दिसतं, याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधी अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये. लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 असेल किंवा 1951 असेल. मग त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, त्याचं भारतीय राजकारणात कशा प्रकारचं महत्त्व आहे याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विविध संविधानिक पदाची नियुक्ती, विविध संविधानिक मंडळाचे अधिकार, कार्य व जबाबदाऱ्या याचा अभ्यास करायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज कोणत्या आहेत, ज्यामध्ये आपण बघू शकतो वित्त आयोग असेल, त्यानंतर निवडणूक आयोग असेल, त्याचबरोबर राष्ट्रीय अनुसूचित जातीचं कमिशन असेल, अनुसूचित जमातीचं आयोग असेल, त्याचबरोबर अल्पसंख्याकांचा आयोग असेल, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण इन्स्टिट्यूशन ज्यामध्ये कॅग असेल, अटर्नी जनरल असेल किंवा UPSC MPSC यासारख्या संस्थांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आता त्या पूर्व परीक्षेच्या थोडं बियॉन्ड जाऊन अभ्यास करायचा आहे. त्यांची कार्य काय आहेत, त्यांच्यासमोर येणारे आव्हाने काय आहेत, त्यांच्या कामाचं स्वरूप काय आहे, या सर्व बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर काही आपल्याला माहिती आहे वैधानिक, नियामक आणि विविध अर्धन्यायिक मंडळांचा अभ्यास करायचा आहे, ज्याला आपण स्टॅट्युटरी बॉडीज म्हणतो. ज्यामध्ये आपण पाहतो की नीती आयोग का आहे, राष्ट्रीय विकास परिषद का आहे, त्यानंतर राज्य माहिती आयोग, राष्ट्रीय माहिती आयोग, राज्य मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, त्यानंतर विशेषतः CBI, CVC म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर, त्याच्यानंतर पुढे आपण लोकपाल पाहतो, त्याच्यानंतर लोकायुक्त पाहतो. या सर्व बाबीचा अभ्यास करायचा आहे. त्यांच्या पुढे असणाऱ्या समस्या, त्यांच्या पुढे असणारे आव्हाने आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे रिफॉर्म्स केलेत आणि कशा प्रकारचे रिफॉर्म्स करण्याची गरज आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा आता
आपण भारतीय राज्य घटना आणि राज्यव्यवस्थेचा थोडक्यात अभ्यास बघितला. आता यावर नेमकं कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे बघू. तर बघा, एक राष्ट्र एक निवडणूक तत्व या संदर्भात विविध समित्यांनी सुचवल्याप्रमाणे निवडणूक सुधारणांची आवश्यकता तपासा. आता सर्वप्रथम आपल्याला इलेक्ट म्हणजे काय म्हणजे निवडणूक रिफॉर्म माहीत असणे गरजेचे आहे बघा. मग त्यासाठी अलीकडे आपल्याला माहीत आहे की बाबा रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. मग विविध समित्यांनी काय म्हटलं आहे की अलीकडे आपल्याला इलेक्ट्रल रिफॉर्मची गरज आहे. मग ते कशा प्रकारचे आहे ह्या बाबी माहीत असणे गरजेचे आहे. आणि त्यालाच बेस म्हणजे अलीकडे रामनाथ कोविंद समितीमध्ये म्हटलं होतं की एक राष्ट्र एक निवडणूक हे तत्व. मग याला कुठं तर आपल्याला स्टॅटिक आणि करंटचा जोड देत या क्वेश्चनचं उत्तर लिहिलं तर आपण या प्रश्नाला जस्टिस देऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला चांगले मार्क्स येऊ शकतात. त्यानंतर लोक अदालत व आणि लवाद न्यायाधिकरणामध्ये फरक स्पष्ट करा आणि ते दिवाणी तसेच फौजदारी खटले चालवतात का. मग आता आपल्या बेसिक कन्सेप्ट कशा महत्त्वाला येतात बघा मित्रांनो. बघा, आपल्याला सुरुवातीला लोक अदालत म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर लवाद न्यायाधिकरण म्हणजे काय माहीत आहे. जर आपल्याला यामधील बेसिक फरक माहीत असेल, बेसिक त्याचे वैशिष्ट्ये माहीत असेल तरच आपण हे उत्तर लिहू शकू. अन्यथा आपण काहीतरी लिहायला जाऊ परंतु त्यावर मार्क्स येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला या दोन्हीमधील फरक या दोनांचं बेसिक नॉलेज असायला पाहिजे. त्यानंतर आपण त्याचा फरक स्पष्ट करू. मग त्यानंतरची प्रोसेस आहे की बाबा ते दिवाणी आणि फौजदारी या सर्व बाबी करू शकतात का. आता इथे प्रश्न देण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम स्लॅबस, त्यानंतर स्लॅबसवर नेमकं करायचं काय आणि कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात याचं एक बेसिक गाईडलाईन देण्याचा प्रयत्न आहे बघा. त्यानंतरचा JS2 मध्ये आपल्याला प्रशासन ज्यावर प्रश्न येतात बघा, गव्हर्नन्स आपण त्याला म्हणू शकतो. मग आता प्रशासनामध्ये नेमकं काय करायचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी हा विषय नवीन असेल परंतु इट्स पार्ट ऑफ कुठंतरी आपल्याला म्हणू शकतो की राज्यव्यवस्था याचाच भाग आहे. त्यानंतर यामध्ये काय स्लॅबस दिले आहे त्याचं थोडक्यात डिकोडिंग करू. आता काय म्हणले, विविध क्षेत्रामधील विकासासाठीचे सरकारी धोरणे व घटक यांचे संकलन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या. विविध क्षेत्रामध्ये विकासासाठी सरकारने विविध धोरणे राबवली, त्यांचे काही घटक आहेत आणि त्या घटकाचं संकलन व अंमलबजावणी करताना कोणकोणत्या समस्या येतात याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये काय आहे बघा, विविध क्षेत्रातील सरकारी धोरणे आणि हस्तक्षेप. आता सरकार विविध योजना राबवतं, विविध धोरणं राबवतं परंतु अलीकडे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होताना दिसून येतो. परिणामी त्याची कुठेतरी अंमलबजावणी ही आपल्याला वीक होताना दिसते. त्यामुळे काय करायला पाहिजे की नेमकं त्यामध्ये काय समस्या निर्माण होतात, आव्हाने काय समस्या होतात ह्या बाबीचं आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. मग त्या कोणत्या क्षेत्रातले असतील, जसं की आरोग्य क्षेत्रातील धोरणे, त्यानंतर त्यामध्ये कशा प्रकारचा हस्तक्षेप होत आहे. त्यानंतर जेंडर इक्वॅलिटीमध्ये आपण बघू शकतो. जेंडर म्हणजे महिला पुरुष, महिलांसोबत बायस होताना दिसतो बऱ्याचदा. पुरुषांना कुठंतरी पुढे घेण्याचं, महिलांना डावलण्याचे समाजात प्रयत्न होतात बऱ्याच ठिकाणी. मग कुठेतरी आपल्या महिला पिछाडीवर राहू नयेत, त्यांना देखील त्यांचं सबलीकरण व्हावं यासाठी विविध धोरणे राबवले जातात परंतु त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. मग ते आव्हाने कोणते हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्यानंतर शिक्षण असेल, गरिबी असेल, आर्थिक बाबीचा समावेश होतो. त्यानंतर धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी उद्भवणारे प्रश्न. आता बघा, सरकार विविध धोरणे आणतं, सरकार विविध योजना आणतं परंतु ॲक्च्युअली त्याची अंमलबजावणी किती होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मग त्यांच्या संबंधित उद्भवणाऱ्या समस्या, आव्हाने याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे आता विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला. अशासकीय संघटना, स्वयंसहायता गट, विविध गट व संघ, देणगीदार, धर्मदाय संस्था, संस्थात्मक व इतर हितसंबंधित व्यक्ती यांच्या भूमिका बघायच्यात. मग विकास प्रक्रिया आणि विकास उद्योगामध्ये कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे जे की आपल्याला अभ्यास आहे. ज्यामध्ये अशासकीय संघटना असतील, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन किंवा SHG आपण पुढे म्हणतो ज्याला स्वयंसहायता गट म्हणतात. त्यानंतर विविध गट व संघ ज्यात देणगीदार असतात, धर्मदाय संस्था असेल आणि इतर हितसंबंधाची आपल्याला भूमिका अभ्यासायची आहे. त्यामध्ये बघा, आपल्याला सामाजिक भांडवल म्हणजे काय नेमका माहीत असणे गरजेचं आहे. म्हणजे सामाजिक भांडवल संस्थाची भूमिका. त्यानंतर बिगर सहकारी संस्था कशा प्रकारचे आपले धोरण राबवतात, योजना राबवतात ज्यामुळे समाजाचं कुठंतरी सबलीकरण होताना आपल्याला दिसून येतं, त्यांचा रोल काय या बाबीचा अभ्यास करायचा आहे. आणि भारतात आणि देशभरात आणि जागतिक पातळीवर काही महत्त्वपूर्ण संस्था आहेत, त्यांनी भारतीय समाजामध्ये कशा प्रकारचे नवीन इनोव्हेशन आणून सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला याचा देखील अभ्यास करायचा आहे. किंवा
डे टू डेजमध्ये वर्तपत्रामध्ये देखील काही महत्त्वपूर्ण संस्था येतात, त्याचा देखील आपण उत्तरामध्ये उल्लेख करू शकतो. त्यानंतर पुढे स्वयंसहायता गट SHG. मग अलीकडे आपल्याला माहीत आहे की बाबा महिलांच्या सबलीकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता गटांनी मदत केली. आपल्याला माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये बचत गटांनी देखील अनेक महिलांना काय केलं आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यांना कुठंतरी सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर काही सोसायटी ट्रस्ट असतील किंवा धर्मदायी संस्था असेल, याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर सहकारी संस्थांचा अभ्यास करायचा आहे. सहकारी संस्था म्हणजे सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या फायद्यासाठी राबवलेली संस्था आपण सहकारी संस्थाकडे म्हणून पाहतो आणि महाराष्ट्रामध्ये ह्यांचं खूप मोठं योगदान आहे, ज्यामुळे अनेक समाजातील घटकांना याचा फायदा होताना आपल्याला दिसून येतो. परंतु अलीकडे सहकारी संस्था आपल्याला कुठेतरी वीक होताना दिसतात. मग त्याची आव्हाने काय, त्यांच्या पुढील समस्या काय, आपण त्यावर सोल्युशन काय देऊ शकतो, या विविध अंगाने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा गव्हर्नन्सचाच भाग म्हणजे प्रशासन, पारदर्शकता व उत्तरदायित्व, ई प्रशासन, उपमाने, प्रतिमाने, यश, मर्यादा व क्षमता याबाबतचे महत्त्वाचे पैलू, नागरिकांची सनद, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना. आता बघा ॲक्च्युअली कनेक्टिंग डॉट ही संकल्पना बऱ्याच जणाला माहीत असेल की जर तुमच्या संकल्पना क्लिअर असतील आणि तुम्ही म्हणजे कमी नॉलेज असताना देखील त्याचं युटिलायझेशन दुसऱ्या GS मध्ये कसे करू शकता. आता यामध्ये बघा प्रशासन तर नाही, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ह्या संकल्पना तुमच्या क्लिअर असतील तर तुम्ही याचा इथिक्समध्ये देखील वापर करू शकता. त्यामुळे बेसिक कन्सेप्टवर महत्त्वाचं लक्ष द्या. त्यानंतर आपण बघू तो प्रशासन काय, नेमकं काय, पारदर्शकता काय, उत्तरदायित्व काय, ई प्रशासन काय, ह्या बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर त्याची उपमाने काय आहेत, प्रतिमाने काय आहेत, त्याचं यश, मर्यादा, त्याचबरोबर त्यांच्या क्षमता यांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यांचे महत्त्वपूर्ण पैलू पाहायचे आहेत. मग नागरिकांची सनद म्हणजे नेमकं काय, याचे वैशिष्ट्ये काय, त्याचबरोबर याचं काय योगदान आहे, याचा फायदा कुठेतरी आपल्याला इथिक्समध्ये देखील होताना दिसून येतो. मग त्यामधील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजनाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग यामध्ये नेमकं काय करायचं बघा, प्रशासनाचे महत्त्वाचे पैलू, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मग नेमकं करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं तर आपल्याला सुशासन म्हणजेच ज्याला आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो, त्याचबरोबर प्रशासनाचे महत्त्वाचे पैलू कोणते आहेत, प्रशासनामधील अडथळे कोणते आहेत आणि त्याच्या पूर्वक अटी कोणत्या आहेत, याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला अलीकडे डिजिटल भारताचं धोरण आपण पाहतो. अलीकडे 21व्या शतकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागतिक आणि भारतीय समाज किंवा राजकारण असेल, अर्थव्यवस्था असेल, डिजिटल होताना दिसून येते आणि अलीकडे आपल्या सरकारी कार्यालयात पाहतो तर अलीकडे सर्व बाबी डिजिटल होताना दिसत येतात. त्याचाच भाग म्हणजे आपल्याला ई प्रशासनाचा अभ्यास करायचा आहे. मग ई प्रशासन म्हणजे काय, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे देखील असतील, मग ते देखील अभ्यासायचे आहे. त्याचा सर्वसामान्यांना कशा प्रकारचा फायदा होतो, या बहुआयामी विचारांनी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर उपयोजन, या अप्लाइड मॉडेल्स कोणते आहेत, त्याचे यश काय आहे, मर्यादा काय आहे आणि सरकारने यासाठी अलीकडे काही महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल, त्यांनी कोणकोणते उपक्रम राबवले आहेत याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे नागरिकांची सनद, कोड ऑफ कंडक्ट असं देखील आपण म्हणू शकतो. मग ती काय आहे बाबा, त्याचे म्हणजे प्रशासनामध्ये काय महत्त्व आहे, नागरिकांच्या काय बाबी त्याच्यामध्ये उल्लेख केलेले आहेत, या सर्व बाबीचा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. मग प्रशासनाचे कोणते घटक आहेत, त्याचे वैशिष्ट्ये, त्याचे तत्त्वे, त्याच्या त्रुटी, त्याचे उपाय, ह्या सर्व बाबीचा अभ्यास करायचा आहे. मग त्याचाच भाग म्हणून आपल्याला सनदी सेवक असतील त्यांना प्रशासनामध्ये कशा प्रकारे इफेक्टिव्ह काम करायला पाहिजे, यासाठी आपण सेवोत्तम मॉडेल देखील अभ्यासच आहे. पुढे आपल्याला आम्ही आताच म्हणल्याप्रमाणे पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये त्याचे पैलू, घटक, प्रकार आणि साधने या बाबींचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका. आपण सर्वजण कशाचा अभ्यास करत आहोत तर सिव्हिल सर्व्हिस म्हणजेच नागरी सेवांचे अभ्यास करत आहोत. मग आपल्याला नागरी सेवाबद्दल डिटेल माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे मग नागरी सेवाची लोकशाहीमध्ये कशा प्रकारची भूमिका आहे हा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि आपल्याला अभ्यासने एक ॲस्पिरंट म्हणून आणि पुढे अधिकारी म्हणून खूप गरजेचे आहे. बघा मग त्यामध्ये आपल्याला काय गोष्टी माहीत असेल पाहिजे की बाबा नागरी सेवा आणि लोकशाही यांच्यातील संबंध नेमका काय आहे, ते कशा प्रकारे काम करतात, त्याचबरोबर त्यांच्या संबंधातून कशा प्रकारे इफेक्टिव्ह
डेमोक्रेसी आपण राबवू शकतो याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर नागरी सेवाद्वारे बजावलेली भूमिका. मग अलीकडे नागरी सेवावर टीकादेखील होताना दिसते की बाबा अलीकडे नागरी सेवक हे कुठेतरी काम करत नाहीत, दप्तर दिरंगाई होते. मग नागरी सेवासमोरील आव्हाने काय आहेत, समस्या काय आहेत, या सर्व बाबीचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर भारतीय नागरी सेवांना भेडसावणाऱ्या समस्या व मुद्दे. मग नागरी सेवांसमोर काय समस्या आहेत. अलीकडे आपण बघतो की राजकारणामुळे कुठेतरी प्रशासनावर दबाव असताना दिसतो. मग ते त्याच इफेक्टिव्हपणे काम करू शकत नाहीत. मग त्यांच्यासमोर अशा प्रकारच्या अनेक समस्या असतील. मग त्या समस्या कोणत्या, त्यांच्यासमोर भेडसावणारे कोणते कोणते मुद्दे आहेत, याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकशाहीत सुधारणा याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग लोकशाही जर मजबूत करायची असेल तर नोकरशाही खूप मजबूत असणे गरजेचे आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, कोणत्या सुधारणा कराव्या लागतील, या विविध बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रामध्ये या सेक्शनवर आपल्याला काही न्यूज आली तर आपण आपली एक डायरी तयार करून त्यावर त्या बाबी मेन्शन करायला पाहिजे. कारण आपल्या उत्तराला यामुळे व्हॅल्यू ॲडिशन येते आणि तुमचं उत्तर इतरापेक्षा उठून दिसतं. त्यानंतर पुढे आता गव्हर्नन्सवर कशा प्रकारचे प्रश्न आलेत बघा. भारतातील मानवी संसाधन विकासाकडे अपुरे लक्ष देणे हा विकास प्रक्रियेचा महत्त्वाचा पैलू आहे. काय म्हणते, भारतातील मानवी संसाधन विकासाकडे अपुरे लक्ष देणे हा विकास प्रक्रियेचा महत्त्वाचा पैलू आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा. म्हणजेच हे आपलं सजेशन मागितलं आहे. मग आपण सजेशन केव्हा देतो, आपल्याला ती संकल्पना क्लिअर असेल तर. आता मग सजेशन देताना आपण ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँगलनं देतो आणि पुढे त्याला कुठेतरी शेवटी ऑप्टिमिस्टिक वेने पॉझिटिव्हली काय करतो, कन्क्लूड करतो. मग यामध्ये काय करायला पाहिजे, भारतातील मानवी संसाधन म्हणजे नेमकं काय. मग मानवी संसाधनाकडे खरंच दुर्लक्ष होते का होत नाही, हे बी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. मग हा विकास प्रक्रियेचा खरंच महत्त्वाचा पैलू आहे का, हे देखील माहीत असणे गरजेचं आहे. आणि असं जर होत असेल तर यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, सरकार यासाठी काय प्रयत्न करत आहे, या बाबीचा आपल्याला उत्तरामध्ये उल्लेख करायला पाहिजे, जेणेकरून यामध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स येतील. पुढे आपण अभ्यासक्रमामध्ये पाहिल्याप्रमाणे ई गव्हर्नन्स प्रशासनाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून सरकारमध्ये प्रभावीपणा, पारदर्शकता, जबाबदारी आणत आहे. या वैशिष्ट्याच्या वाढीमध्ये कोणत्या कमतरता आढळतात. आता बघा, ई गव्हर्नन्समुळे काय झालं आहे बघा, प्रशासनामध्ये सुलभता. आता पहिल्यांदा काय होतं की बाबा तुम्ही सरकारच्या एखाद्या योजनेमध्ये काम केलं तर तुम्हाला एका प्रोसेसने पैसे मिळत होते. परंतु आता काय केलं, तुमची खाती सरकारकडे दिलेली आहेत. मग आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसारख्या प्रोसेसद्वारे तुम्हाला पैसे येतात. त्यामुळे कुठेतरी प्रशासनामध्ये पारदर्शकता येताना आपल्याला दिसून येते. तशीच उदाहरणं देत आपल्याला याचं उत्तर द्यायचं आहे. मग यामध्ये सुरुवातीला आपल्याला ई गव्हर्नन्स म्हणजे माहीत असणे गरजेचे आहे. मग ई गव्हर्नन्समुळे कशा प्रकारे प्रभावी आपण काम म्हणजे पारदर्शकपणे करू शकतो, हे देखील मेन्शन करायचं आहे. आणि त्याचबरोबर अलीकडे आपण पाहतो की बाबा हे खरंच ई गव्हर्नन्स तितकं इफेक्टिव्ह आहे का. आता काय होतं बघा, जनरली ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून सर्वांना आपल्या मोबाईलवर काय केलं तर ते मॅसेज सेंड केले जातात की सरकारच्या ह्या योजना आहेत, अशा प्रकारची पद्धत आहे. मग ती खरंच आपण राबवू शकतो का, आपले लोक तितके सक्षम आहेत का, साक्षरता आहे का, त्याचबरोबर डिजिटल साक्षरता आहे का, या भरपूर आपल्यासमोर अडथळे आहेत. गावाखेड्यातल्या लोकांकडे सर्वाकडेच मोबाईल फोन आहेत का, सर्वांनाच ते फोन वापरता येतात का, या सर्व बाबी कुठेतरी आपल्याला ई गव्हर्नन्समध्ये अडथळे येतात. त्याचबरोबर सरकार ई गव्हर्नन्सला प्रोत्साहन देण्यासाठी किती काम करतं, बरोबर करतं का, किंवा त्यामध्ये कुठेतरी कमतरता आहेत, या सर्व अडथळा आपल्याला माहीत असतील तर आपण हे उत्तर इझिली चांगल्या प्रकारे लिहू शकलो असतो. त्याचबरोबर सामाजिक न्याय, ज्याला आपण सोशल जस्टिस म्हणतो, ज्यामध्ये आपण काय बघू, समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना व या योजनांची कामगिरी यंत्रणा, कायदे व या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था व मंडळे. आता बघा, सामाजिक न्यायामध्ये आपल्याला काय बघायचं, समाजातील दुबळ्या घटकासाठी म्हणजे समाजातील जे वंचित घटक आहेत, ज्यामध्ये आपण पुढे पाहू, त्यासाठी केंद्र आणि राज्याने कोणकोणत्या कल्याणकारी योजना आणलेल्या आहेत, मग त्या योजनाची कामगिरी यंत्रणा कशा प्रकारची आहे, त्याचबरोबर त्या योजनांमधून संरक्षणासाठी आणि लाभासाठी काही वंचित घटकासाठी म्हणजे दुबळ्या घटकासाठी सरकारने विविध संस्था आणि
काय केलेलं आहे, मंडळे स्थापन केलेली आहेत. मग ती कोणते आहेत, कशा प्रकारचे काम करतात याचा अभ्यास करायचा आहे. मग नेमकं काय करायचं ते आपण अभ्यासू. मग असुरक्षित घटकासाठी कल्याणकारी योजना. मग नेमके आता आपल्याला समाजात असुरक्षित घटक कोणकोणते आहेत, ज्यामध्ये आपण बघू शकतो SC ST असतील, अल्पसंख्याक असतील, मुले असतील, वृद्ध असतील, दिव्यांग असतील, महिला आणि तृतीयपंथी असतील. यांना कुठेतरी समाजामध्ये मागे ठेवण्याचं आपल्याला दिसून येतं, मागे ठेवल्याचं दिसून येतं. मग त्यासाठी आपल्याला विविध योजना आणून त्यांचं कुठेतरी सक्षमीकरण, सबलीकरण करायला पाहिजे. यासाठी आपण काय करतो, विविध योजना आणतो. मग त्यानंतर पुढचं आपल्याला काय अभ्यास आहे तर असुरक्षित घटकांच्या संरक्षणासाठी आणि कल्याणासाठी स्थापन केलेल्या यंत्रणा, कायदे, संस्था आणि संस्थात्मक संस्था. आता आपण बघू शकतो की बालकासाठी सरकारने विविध नॅशनल चाइल्ड कमिशन असेल, त्यासाठी विविध कायदे असतील, पोस्को ॲक्ट असेल, असे विविध कायदे आणले. त्यांचं सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय अनुसूचित जाती कमिशन असेल, अनुसूचित जाती जमाती कमिशन असेल, याचा देखील अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सरकारने विविध कायदे आणले आणि त्यांच्या सबलीकरणासाठी आपल्याला प्रयत्न केल्याचे दिसतात. त्याचबरोबर महिलासाठी राष्ट्रीय महिला आयोग, त्याचबरोबर त्यांच्यासाठी काही महत्त्वपूर्ण विविध कायदे आणले, त्या कायद्यांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर वृद्ध असतील, दिव्यांग असतील, तृतीयपंथी असतील, त्यांच्यासाठी अनेक संस्था स्थापन केल्या आणि त्यांच्या पुनरुत्थानासाठी आपण काम केल्याचे दिसते. त्या सर्व बाबीचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग यामध्ये बघा, अनुसूचित जाती, दिव्यांग, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, महिला, मुले, वृद्ध यासाठी कोणकोणत्या महत्त्वपूर्ण संस्था आहेत, मंडळे आहेत, याचा देखील आपल्याला डिटेल्ड अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपण तो प्रश्न टॅकल करू शकू. त्यानंतर बघा, आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधन यासारखी सामाजिक क्षेत्रे, आरोग्य आपण पाहू शकतो की बाबा आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधन यासारखी सामाजिक क्षेत्रे सामाजिक सेवाशी निगडित घटकांच्या विकास व व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग त्याच्यामध्ये काय नेमकं अभ्यासायचे बघा, सामाजिक क्षेत्राचा विकास आणि व्यवस्थापनासंबंधित मुद्दे. मग सामाजिक क्षेत्राचा विकास कशा प्रकारचे होतो, त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारचं होतं याचा अभ्यास करायचा आहे. मग त्यासमोर काय आव्हाने असतील, त्यांच्या अलीकडे नवीन आव्हाने असतील, तरतुदी असतील, किंवा योजनांचं इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे होतं याचा अभ्यास करायचा आहे. मग ती आव्हाने कोणकोणत्या क्षेत्रात आहेत, जसं की आरोग्य क्षेत्रात कोणतं आव्हान आहे, आपण बघू शकतो त्याच्या त्रुटी काय आहेत, मग त्यासाठी आपण काय सुधारणा करू शकतो. अगदी त्याचप्रमाणे शिक्षण, मानवी संसाधन यामधील आव्हाने, त्रुटी आणि सुधारणा यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा टॉपिक बघा, दारिद्र्य व उपासमार यांच्याशी संबंधित मुद्दे. दारिद्र्य आणि उपासमार ही आपल्यासमोरील खूप मोठी गंभीर समस्या आहे. मग त्याचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करणे गरजेचे आहे. मग नेमकं दारिद्र्य म्हणजे काय, उपासमार म्हणजे काय, मग यांच्याशी संबंधित यांच्यामध्ये असणारा संबंध याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्या संबंधित मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे बघा, दारिद्र्य आणि उपासमार याचा संबंध, त्यांचं वितरण, त्यांचा कल, कारणे, अडथळे आणि त्यानंतर आपण त्यावर उपाय पाहणार आहोत. मग दारिद्र्याची आपल्याला अभ्यास करताना कशा टप्प्यातून अभ्यास करायला पाहिजे की दारिद्र्य आणि उपासमार यांचा संबंध काय आहे, त्यांचं वितरण कशा प्रकारे होतं, म्हणजेच देशाच्या विविध भागामध्ये कसा परस्पर संबंध आहे असं बघायचं आपल्याला. त्यांच्या कल म्हणजे ट्रेंड बघायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला त्याचे कारणे आणि अडथळे आणि शेवटी त्यावर आपण काय उपाय करू शकतो, सरकारने आतापर्यंत कोणकोणत्या योजना राबवल्या, कोणकोणते उपाय केले याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे आता सोशल जस्टिसवर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात एक थोडी आयडिया यावी यासाठी आपण काही प्रश्न बघू. गरिबी आणि कुपोषण हे एक दुष्टचक्र निर्माण करतात. काय, गरिबी आणि कुपोषण हे एक दुष्टचक्र निर्माण करतात, ज्यामुळे भांडवल निर्मितीवर काय होतो, विपरीत परिणाम होतो. हे चक्र तोडण्यासाठी कोणती पावले उचलता येतील. आताच आपण स्लॅबसमध्ये बघितलं की बाबा गरिबी आणि कुपोषण म्हणजेच आपल्याला दारिद्र्य आणि उपासमार यामध्ये आपल्याला याच्यावरच क्वेश्चन आलेला आहे बघा. मग गरिबी नेमकी काय, कुपोषण नेमकं काय, यांच्यामुळं दुष्टचक्र कशा प्रकारचं निर्माण होतं, त्याला विसियस सायकल म्हणतो, आणि ज्यामुळे कुठेतरी आपल्याला भांडवल निर्मितीवर विपरीत परिणाम होताना दिसतो. आणि हे तोडण्यासाठी, हे चक्र तोडण्यासाठी आपण काय प्रकारची पावले उचलायला पाहिजे. मग दारिद्र्य आणि उपासमार यासाठी सरकारने आतापर्यंत सुरुवातीला दारिद्र्य उपासमार यांची कारणे लिहिणे गरजेचे आहे. त्यानंतर रिसेंटमध्ये कोणता रिपोर्ट आला असेल या संबंधित तो देखील आपण उत्तराच्या सुरुवातीला मेन्शन करू शकतो. त्यानंतर दारिद्र्य उपासमार यांची कारणे लिहू शकतो. त्याचबरोबर त्यानंतर सरकारने त्यासाठी उचललेली पावले, विविध योजना असतील, संस्था असतील, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काय उपाय आणखी करू शकतो असं आपलं उत्तराची रचना असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला यावर चांगले मार्क्स येतील बघा. त्यानंतर पुढे कल्याणकारी योजना व्यतिरिक्त भारताला गरिबी आणि वंचित घटकांना सेवा देण्यासाठी महागाई
आणि बेरोजगारी कुशल व्यवस्थापन आवश्यक आहे का यावर चर्चा करा म्हणले. आपलं ओपिनियन मांडले बघा, ह्या विचारलं ह्यामध्ये देखील. यामध्ये काय म्हणतंय की जो सरकार ज्या कल्याणकारी योजना राबवते त्याच्या व्यतिरिक्त भारताला गरिबी आणि वंचित घटकांना सेवा देण्यासाठी महागाई आणि बेरोजगारीचे कुशल व्यवस्थापन आवश्यक आहे का. महागाई आणि काय म्हणतात, महागाई आणि बेरोजगारी ही देखील खूप मोठी समस्या आहे. मग महागाईचे कारणे काय, बेरोजगारीचे कारणे काय, सरकारने त्यासाठी काय प्रयत्न केलेत, आपण त्यावर काय प्रयत्न करू शकतो, या सर्व बाबीचा आपल्याला अभ्यास असणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण हे उत्तर लिहू शकू. अशा प्रकारे आपण सोशल जस्टिसचा थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना अभ्यास करताना एक बेसिक डायरेक्शन यावी, हाच आपला यामध्ये हेतू आहे. पुढे चला, आपण आता शेवटच्या टप्प्यात आहोत जनरल स्टडीज 2च्या, ज्याचा शेवटचा आपला टॉपिक म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, ज्याला आपण इंटरनॅशनल रिलेशन असे म्हणतो. मग याचा थोडक्यात अभ्यासक्रम पाहून घेऊ. बघा, सुरुवातीला भारत व शेजारील राष्ट्र याचे संबंध, इंडियन नेबरहूड कंट्रीज. मग भारताचे शेजारील देश कोण आहेत. सुरुवातीला आपण पाकिस्तान असेल, इकडे अफगाणिस्तान असेल, वरी चीन असेल, त्याचबरोबर नेपाळ असेल, भूतान असेल, त्यानंतर चायना, इकडे म्यानमार, ह्या सर्व शेजारील देशाचे भारताचे संबंध कशा प्रकारचे आहेत. आपलं माहीत आहे, आपलं फॉरेन पॉलिसीमध्ये आपण नेबरहूड फर्स्ट म्हणतो, शेजाऱ्याला प्रथम प्राधान्य देतो. मग ते कशा प्रकारचे आहे, मग ते भारताचे त्याच्यासोबत कशा प्रकारचे संबंध आहेत, सीमाविवाद कशा प्रकारचा असतो, त्यानंतर व्यापार वाणिज्य आणि अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचे कसे संबंध आहेत, त्याबरोबर सांस्कृतिक संबंध कशा प्रकारचे आहेत, आणि अलीकडे या संबंधात काय काय घटना घडलेल्या आहेत, रिसेंट गोष्टीचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. मोर ऑर लेस आपण इंटरनॅशनल रिलेशन अभ्यासताना आपल्याला जागतिक चालू घडामोडीचा देखील अभ्यास असणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण उत्तरामध्ये त्या बाबी मेन्शन करू, त्यामुळे आपल्या उत्तराला वेगळाच काय म्हणील स्वरूप येईल. बघा, त्यानंतरचा दुसरा टॉपिक म्हणजे द्विपक्षीय संबंध, द्विपक्षीय प्रादेशिक जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे व भारताच्या हितसंबंधांना बाधा पोहोचणारे करारनामे. द्विपक्षीय म्हणजे दोन देशामध्ये असणारे संबंध. त्यानंतर बघा, प्रादेशिक म्हणजे ज्याला आपण सार्क सारखी संघटना असेल, आसियान सारखी संघटना असेल, बिमस्टेकच्या सारख्या संघटना असतील, यासारख्या प्रादेशिक संघटना. त्यानंतर जागतिक संघटनाचा विचार केला तर G20 असेल किंवा UN सारख्या संघटना असतील, याचा आपण अभ्यास करू शकतो यामध्ये. आणि या कोणकोणत्या अशा प्रकारच्या प्रादेशिक असतील, द्विपक्षीय असतील, जागतिकमध्ये भारताचा समावेश आणि भारताच्या हितसंबंधांना बाधा पोहोचणारे कोणते घटक आहेत, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आपण एखाद्या फोरमचा किंवा एखाद्या संस्थेचा भाग आहोत, परंतु आपल्याला भाग आहोत याचा अर्थ आपल्या बाजूनेच सर्व गोष्टी होतात का, तर नाही. आता बघा, रिसेंटली आसियानमध्ये देखील आपण त्यामधून कधी मध्ये बाहेर होतो. त्यामध्ये काय होतं बघा, जनरली आपल्या प्रोडक्ट्सवर काही निर्बंध लादले जातात. मग अशा प्रकारचेच काय होतात, आपल्या हितसंबंधांना कुठेतरी बाधा पोहोचते. मग यासाठी जे काही रिजनल किंवा इंटरनॅशनल ॲग्रीमेंट होतात, मग ते कशा प्रकारचे आहेत, त्यामुळे आपल्याला फायदा होतो का, तोटा होतो का, या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपलं परराष्ट्र धोरण. मग सुरुवातीला परराष्ट्र धोरण कशा प्रकारचे होतं आणि नंतर कशा प्रकारे त्यामध्ये बदल होत गेला, याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आताच मी म्हणल्याप्रमाणे आपले द्विपक्षीय आणि बहुपक्षीय कसे संबंध आहेत, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे प्रादेशिक व जागतिक गट यामधील करार. मग प्रादेशिक गट कोणते, जागतिक गट कोणते, याचा देखील आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण थोडक्यात काय केलं, इंटरनॅशनल रिलेशनचा थोडक्यात स्लॅबस पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, याचा आपण थोडक्यात चर्चा करू. बघा, आता काय म्हणलं बघा, चीनच्या पुरवठा साखळीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, चीनच्या पुरवठा साखळीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि चीनच्या राजकीय आणि आर्थिक वर्चस्वांना प्रतिकार करण्यासाठी एक धोरणात्मक सहयोगी म्हणून पश्चिमेकडील देश भारताला पर्याय म्हणून प्रोत्साहन देत आहेत, हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा. आता बघू, आपल्याला माहीत आहे की ड्रॅगन स्वरूपात चीन जगात महासत्ता बनण्याच्या शर्यतीत आलेला आहे आणि याचीच कुठेतरी युरोपीय किंवा पाश्चात्य देशांना भीती वाटत आहे. मग आता यावर चीनवर जर कुरघोडी करायची असेल, वर्चस्व मिळवायचं असेल, तर चीनच्या बाजूच्या देशांना आपल्या सोबत जोडणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळेच आपल्याला या प्रश्नामध्ये म्हणले की चीनची जी फूड सप्लाय चेन आहे, म्हणजेच काय आहे तर पुरवठा साखळी आहे, ती कुठेतरी कमी करायची. त्यानंतर चीनच्या राजकीय आर्थिक वर्चस्वाला प्रतिकार करायचा आणि त्यानंतर या सर्व करण्यासाठी धोरणात्मक सहयोगी म्हणून कशा प्रकारे
पाश्चात्य युरोपीय देश पाहत आहेत याचा आपल्याला यामध्ये मेन्शन करत हे उत्तर लिहायचं आहे. आणि आपल्याला यामध्ये विविध उदाहरणांचा समावेश करायचा आहे. त्यानंतर रिसेंट घटनांचा उल्लेख करायचा आहे आणि आपल्याला ही कुठंतरी एक स्टॅटिक प्लस करंट अशा प्रकारे याचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, पश्चिमेकडील देशामध्ये भारतीय डायस्पोरा भारतीय समुदाय नवी उंची गाठली आहे. भारतासाठी त्याचे आर्थिक आणि राजकीय फायदे सांगा. आता बघा, जगभरामध्ये इंडियन डायस्पोरा म्हणजे भारतीय समुदाय खूप मोठा आहे बघा. मग आपण पाहू शकतो युरोपीय देश असतील, आफ्रिकन देश असतील किंवा इकडं साऊथ ईस्ट आशिया असेल, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भारतीयांचं काय आहे आपल्याला वारसा असताना दिसून येतो. खूप मोठ्या प्रमाणात भारतीय आहेत. विविध कारणासाठी असतील किंवा ऐतिहासिक भौगोलिक घटनामुळे ते तेथे स्थायिक झाले, परंतु कुठेतरी आत्ता देखील भारतीयांची त्यांची नाळ आहे. मग त्यांच्यासाठी बघा, त्यांचे आपल्याला इंडियन डायस्पोराचे भारतीय समुदायाचे काय फायदे आहेत, त्या म्हणजे आर्थिक फायदे काय आणि राजकीय फायदे काय आहेत. बघा, सुरुवातीला आर्थिक फायदे काय बघूत आपण. खूप मोठ्या प्रमाणात रिमिटन्स आपल्याला येताना दिसतो बघा. परकीय चलन त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतं, हा देखील खूप मोठा आर्थिक फायदा आहे. त्यानंतर व्यापार आणि वाणिज्यामध्ये त्यांचा खूप मोलाचं योगदान आहे. त्यानंतर आपले परकीय देशामध्ये NRI ज्याला आपण भारतीय वंशाचे म्हणतो, ते आता राजकारणात प्रवेश करताना दिसतात आणि ते कुठेतरी प्रो इंडिया भूमिका घेताना दिसतात. यासारख्या आपल्याला फायदे मेन्शन करायचे आहेत, ज्यामुळे आपण उत्तराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकतो. अशा प्रकारे आपण इंटरनॅशनल रिलेशन थोडक्यात अभ्यासण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपलं बघा स्लॅबसमधले आपण थोडे क्वेश्चन लवकरच घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपला स्लॅबस थोडा राहिला होता आपण पुढे, आणि त्याविषयी आपण थोडं डिटेल चर्चा करू, डोंट वरी. बघा, विकसित व विकसनशील देशाच्या धोरणाचा राजकारणाचा भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलदारावर होणारा परिणाम. आपल्याला विकसित आणि विकसनशील देश आहेत हे तर आपल्याला माहीत आहे. त्यानंतर त्यांचे विविध धोरणे आहेत, त्यांचं राजकारण आहे, यांचा भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलावर कशा प्रकारचा परिणाम होतो याचा अभ्यास यामध्ये करायचा आहे. मग आता यामध्ये आपल्याला काय करायचे, जागतिक संघटना असतील, जागतिक ॲग्रीमेंट असतील, याचा भारतावर कशा प्रकारचा परिणाम होतो आणि अलीकडे काय महत्त्वपूर्ण घडामोडी घडतात याचा आपण अभ्यास करू. अलीकडे बघा आपण ट्रेड वॉर पाहतो, जसं ज्याला आपण जागतिक व्यापार युद्ध म्हणतो. मग जागतिक व्यापार युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि हितसंबंधावर कशा प्रकारचा परिणाम झाला याचा अभ्यास करू. पुढे जागतिक व्यापार संघटनामध्ये अनेक सुधारणा होतात. आपल्याला माहीत आहे की बघा, कृषीसाठी विविध सुधारणा केल्यामुळे भारतावर काही जाचक अटी लादल्या होत्या. मग आपण काही ज्या सबसिडीज देतो, मग त्या कुठेतरी तुम्ही देऊ नका असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्याचा कुठेतरी आपल्याला त्या सुधारणाचा परिणाम होताना दिसतो. त्यानंतर चायनाचा वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह असेल, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमतीमध्ये फेरफार होते, त्याचबरोबर त्याचा आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कारण आपली सर्व बाबी आता तेलाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहेत. भले आता थोडं आपलं म्हणून होतं नवीकरणीय ऊर्जेचा फायदा होत असला तरी सध्या प्रामुख्याने आपण इंधनासाठी तेलाचा वापर करतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण परिवहन कॉरिडॉर, परदेशातील भारतीय समुदाय आणि त्याचा भूमिका, ज्यावर आपण आता प्रश्न पाहायला बघतो इंडियन डायस्पोरावर. त्यानंतर पुढचा टॉपिक, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था अभिकरणे, ज्याला एजन्सी म्हणतो. मग महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था कोणत्या आहेत, एजन्सी कोणत्या आहेत, फोरम कोणते आहेत, त्याची रचना व मॅन्डेट म्हणजे त्यांचे जनादेश कशा प्रकारे आहेत. मग कोणकोणत्या महत्त्वपूर्ण संस्था आहेत आपल्यासाठी, संयुक्त राष्ट्र ज्याला आपण युनायटेड नेशन म्हणतो, त्यानंतर जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला आपण IMF म्हणतो, त्यानंतर आपण पुढे पाहू वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक मंच, आणि शेवटी राष्ट्रकुल परिषदा. मग या महत्त्वपूर्ण संस्था आणि भारताचे कशा प्रकारचे संबंध आहेत, भारताच्या परकीय धोरणावर यांचा कशा प्रकारचे परिणाम होतो याचा अभ्यास करायचा आहे. आता आपण अभ्यासक्रम पाहताना आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यासक्रमामध्ये एक स्लाईड थोडी मध्ये आल्यामुळे क्वेश्चनची तुम्हाला थोडं कन्फ्युजन झालं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो डोंट वरी, आपण हा आता चॅप्टर 5 आहे, त्यामुळे आपण आता अभ्यासाला रिदम पकडलेला आहे. त्यामुळे आपल्यामध्ये थोडं मागं पुढं झालं तरी काही चिंता करायची गरज नाही. आय होप तुम्हाला ह्या बाबी समजलेल्या असतील. आणि इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपण हा स्लॅबस थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा पुन्हा हा स्लॅबस पहा आणि त्या स्लॅबसवर आपलं एक शॉर्ट नोट्स बनवण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला पूर्व परीक्षेसारखं नाही की बाबा गेलो तिथं आणि सिलेक्ट केलं उत्तर आणि निघालं, 4 ऑप्शन दिलेत, इलिमिनेट केलं, असं नाही बाबा. आता आपल्याला तिथं लिहायचं आहे
आणि तुम्हाला माहीत आहे की आपण स्वतःच्या मनाने अर्ध देखील पान लिहू शकत नाही जर आपलं त्या स्लॅबसवर त्या पॉईंटवर होल्ड नसेल तर. त्यामुळे स्लॅबसचा ईच अँड एव्हरी शब्द पाठ करा, त्यावर नोट्स मेकिंग करा, त्याचं रिव्हिजन करा आणि आन्सर रायटिंगचा पुढे चालून प्रयत्न करा. त्याच्यासाठी आपण नंतर आर्ट ऑफ आन्सर रायटिंगचं सेशन घेणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला आर्ट ऑफ आन्सर रायटिंग कशी प्रकारे करायला पाहिजे, ॲडव्हान्स लेवलला आन्सर रायटिंग कशा प्रकारे करायला पाहिजे याचा आपण चर्चा करू. आता अशा प्रकारे आपण जनरल स्टडीज 2मध्ये सुरुवातीला भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्थेचा अभ्यासक्रम पाहिला, त्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात ह्याचा देखील अभ्यास केला. पुढे प्रशासन, ज्याला आपण गव्हर्नन्स म्हणतो, त्यानंतर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस आणि शेवटी आंतरराष्ट्रीय संबंधाचा आपण अभ्यासक्रम डिकोड करण्याचा प्रयत्न केला. मी येथे कोणत्याही प्रकारची स्ट्रॅटेजी सांगितलेली नाही. त्यासाठी आपण नेक्स्ट पुन्हा कधीतरी आपण त्याच्यावर बनवू, मग कशा प्रकारे प्रिपेअर करायला पाहिजे, काय ह्या सर्व गोष्टी. आपला ह्या सिरीजचा सर्वात प्राईम उद्देश म्हणजे काय, तुम्हाला स्लॅबस कळणे आणि त्या स्लॅबसमध्ये कोणते पॉईंट्स आहेत, कोणते सब टॉपिक्स आहेत आणि त्याचा अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे याचा आपण चर्चा केली. आता जनरल 2च्या पेपरचं स्वरूप काय असतं याचं थोडक्यात चर्चा करू. बघा, आता GS1 प्रमाणे अगदी यामध्ये देखील 20 प्रश्न आहेत, 20 क्वेश्चन, आणि यासाठी आपल्याला 250 गुण अलॉट केलेले आहेत, 250 मार्क. आता यामध्ये सुरुवातीचे 1 ते 10 क्वेश्चन, 1 ते 10 क्वेश्चन हे 1 ते 10 क्रमांकाचे क्वेश्चन हे प्रत्येकी 10 गुणासाठी असतील. म्हणजेच एका क्वेश्चनसाठी 10 गुण असतील. त्यासाठी आपल्याला 10 गुणाच्या उत्तरासाठी आपल्याला 10 गुणासाठी आपल्याला किती उत्तर लिहायचं आहे तर 150 शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहायचं. मग 1 ते 10 जे क्वेश्चन आहेत ते काय बघा, सुरुवातीलाच असतील किंवा शेवटी असतील हे आपण आत्ता तरी सांगू शकणार नाही. परंतु आपण यावरून एक गोष्ट लक्षात ठेवू शकतो की बाबा 10 मार्करची आपल्याला वर्ड लिमिट 150 आहे. त्यानंतर शेवटचे 10 क्वेश्चन म्हणजे 11 ते 20 हे आपल्याला 15 गुणासाठी असतील, म्हणजे प्रत्येक प्रश्न 15 गुणासाठी असतील. त्याची शब्दमर्यादा 250 आहे. आता थोडक्यात इथं सांगायचं म्हणजे जे क्वेश्चन 10 गुणासाठी आहेत त्यांना आपल्याला 150 शब्दात लिहायचं आहे आणि जे क्वेश्चन 15 गुणासाठी आहेत त्यांचं आपल्याला 250 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. आय होप तुम्हाला ह्या बाबी समजत असतील. ज्या विद्यार्थ्यांना काही समस्या असेल, कारण सुरुवातीला बाबा आपण ह्या गोष्टी कधीच आयुष्यात पाहिलेल्या नसतात, त्यामुळे ह्या कधीतरी आपल्याला समजण्यास अवघड जातात. मग त्या काय करायला पाहिजे, पुन्हा ऐकून आपला त्यावर होल्ड मिळवला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या अभ्यासाला एक विशिष्ट दिशा देऊ शकू. बघा, कोणत्याही प्रकारची चिंता करायची नाही, घाबरायची नाही. आपण जर प्रामाणिकपणे इमानदारीने कष्ट करत असोल तर ते त्याला एक दिवस नक्की यश मिळतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता करायची नाही, रिलॅक्स राहायचं, अभ्यास करायचा, वायफळ गोष्टीचं चर्चा करायची नाही. आता जनरली बरेच जण म्हणतात की बाबा बरेच उमेदीने विद्यार्थी आलेले असतात, परंतु त्यांना असं काय म्हणता येईल की बाबा काही लोक सांगतात, भाऊ तुझ्यानं होईल का बाबा, हे तू करू शकशील का, अशा निगेटिव्हिटी असणाऱ्या आजूबाजूच्यापासून दूर राहा, चांगला अभ्यास करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. कारण बघा, जे लोक सध्या पोस्ट काढत आहेत किंवा एक्झाम क्लिअर करत आहेत हे काय आपल्या महाराष्ट्राबाहेरचे नाहीत, ते इथलेच आहेत. ते वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतात, आपल्या अभ्यासासोबत डेडिकेटेड असतात. त्यानंतर ते वायफळ गोष्टीमध्ये वेळ घालवत नाहीत. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी तळमळीने अभ्यास करा. आणि बघा, सुरुवातीलाच आपण जे पोटेन्शियल असतं, आपला उत्साह असतो, तो एक ॲडव्हान्स लेवलचा असतो. मग त्या उत्साहाचा सर्वांनी फायदा करून घ्या आणि ह्या सेशन्सचा होईल तेवढा फायदा घ्या, असं सांगून मी इथेच थांबतो. धन्यवाद.